पटकन घ्या. नाही डीजे प्रवीणला द्या. मेन डीजे प्रवीण आहे. नाही डीजे ऑपरेटर प्रवीण. सेकंड राउंडची सेकंड मॅच. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शोधो क्रिकेट. दोन्ही टीमना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. 4 षटकांची पहिली लढत. दुसरी लढत तुम्ही पाहता. पाठक खेचला पॉवर बॅक. बॉल साला लॉंगॉनला. फिल्डर तिथपर्यंत पोहोचतील तोपर्यंत या बॉलवरती मिळते. धावा 2 रोहित पाटील आणि त्याच्या जोडीला तुम्ही पाहता विशाल शेलके. सलामीची आघाडीची जोडी शुभम ठाकूर. पॉवर प्लेचं पहिलं षटक बघा. खेळाडूंना आता सुवर्ण संधी आहे. लगातार 3 चेंडू 3 षटकार. लगातार 3 चेंडू 3 चौकार आणि 3 विकेट अर्थात हॅट्रिक साठी या ठिकाणी साक्षी एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय संजय शेठ मात्रे यांच्या वतीनं खेळाडूला 3000 रुपयाचं प्राइज. फडका प्रति एक्स्ट्रा कव्हरला पॉवर बॅक. पॉवर स्ट्रोक आला. पूर्वार्धाचा पहिला दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार चौकार 4. बघा प्रेक्षकांना आज सायकल तर मिळणार आहे परंतु आईबा झेल आमची एबन जोडी धनंजय दादा पोरजोणी गोमेश दादा माळी यांच्या वतीनं 1000 रुपयाचं प्राइज प्रेक्षक वर्गासाठी आहे. बाबदाव पाली बॅटिंग करतीये. लागोपाठचे 3 बॉल 3 चौकार 3 बॉल 3 षटकार. संकेत दादा गोंडली यांच्याकडनं 1011 रुपयाचं पारितोषिक आलं. संकेतकडनं देखील पारितोषिक एक यशस्वी आयोजक त्यांच्या वडिलांच्या नावाची स्पर्धा तुम्ही याच क्रीडांगणामध्ये एन्जॉय केली. संकेत दादा गोंडले यांच्याकडनं बाबदेव पालीसाठी लागोपाठ 3 बॉल 3 चौकार 1111 रुपये. डॉट बॉल आला. कमबॅक केलं शुभमनं. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 4 बॉल 7 रन या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुम्ही दमदार आवाज ऐकता या स्पर्धेमध्ये सलग 3ऱ्या दिवसामध्ये आमचं मित्र साई राजा असतील. आमचं बंधुतुल्य मित्र योगीदादा बडवी. स्ट्रेट आठवण झाली. रोबल ऑर्डरची बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं. जोपर्यंत फिल्डर धावतील या बॉलवरती मिळतात धावा. तुम्ही पाहता त्या 2च्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. 9 या आकड्यावरती या षटकातील शेवटचा बॉल. सेकंड राऊंडची सेकंड मॅच. मुरबी त्यांना फाईट करते टीम बाबदेव पाळी. बारक्यानं का बॅटिंग केली याच्या अगोदरच्या मॅच मध्ये 33 धावेची इनिंग साकारली जिथे 12 मध्ये 29 कायच्या 5 मध्ये आल्या. फुल टॉस लोअर उडवला. मिड विकेटला क्लिअर करणारा पहिला आला. लॉंग ऑफ मिड विकेट सीमा पार षटकार. शान का तुकडा सुंदर मुखडा चेहरा दिसावा हासरा. वाजताई शेटी बिगर काठी तिच्या हाती असावा कासरा. सर्वेशला बॉलिंग ट्रॅक वरती सर्वेश ठाकूरचा वापर केला. दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. 4 षटकांची ही मॅच. पहिलं पॉवर प्लेचं षटक तुम्ही फेकत असताना धावा शुभम ठाकूरनं खर्च केल्या. 15 महागडा ठरला. सर्वेश ठाकूर सज्ज झाला. पंचांच्या भूमिकेमध्ये मनोज पवार सर. त्याच्यानंतर तुम्ही प्रदीपजी शिंदे सर. आमचे 3रे पंच सचिनजी कडू सर. टॉपिंग स्ट्रोक तुम्ही पाहिला
मिड ऑफ वन द बॉल चालला लॉंग ऑफला फिल्डर वेगान आला सेकंडचा कॉल सेकंड इथे पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट तालमेल तुम्ही पाहिलं कॉम्बिनेशन रोहित आणि विशाल मध्ये सलामीची आघाडीची जोडी धावाधावपलकावरती 17 या आकड्यावरती 1966 ला पक्षाची स्थापना केली. हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे 17 नोव्हेंबर 2012 सोडून गेले. सत्ता नसतानाही दिल्लीमध्ये दबदबा होता. पानाला आग पेटवणारा हा धबधबा होता. फडका इथे अर्धा फाटने खेचला बॉल चाला मागे पाठपुरी झेल घेण्याचा प्रयत्न राहिला पण जोपर्यंत बॉल दी फाईनला जाईल धाव घेण्याचा प्रयत्न जरूर. तिसऱ्या पंचांकडे आपण नक्कीच जाऊ. आमचे तिसरे पंच सचिनजी कडू सर लगेच सांगतील. धाव घेण्याचा प्रयत्न झाला. विशालची मोठी वेकड इथून आली तर येईल का रनआउटची संधी जरूर. बॅट ग्राउंडिंग झाली आहे का आमचे नक्कीच कृष्णदादा तिथे उपस्थित आहेत. नॉट आउट नॉट आउट नॉट आउट. पाणी घेऊन जायचं बघा. तीन कोटीचा बंगला भारी बंगला सतीश म्हात्रेचा. त्याच्या गाडीनं ऑडी गाडीनं त्याच्या गाडीनं शोभतय भारी फोटो म्हणजे एक विरा माऊलीचा. त्याच्या गाडीनं शोभतय भारी फोटो माझ्या एकवीरा माऊलीचा. तर याच दरम्यान सन्माननीय रमेश पोरजी यांचं आगमन झालंय. वेलकम आपलं स्वागत आहे. साक्षी एंटरप्राइजेसच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एका धावेच्या बरोबरीने स्कोर पुढे झाला. धावा धावपलकावरती 18 वरती 4 षटकांची मॅच. सर्वेशला तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये धावा 15 आल्या. शुभम ठाकूर रिव्हर्स स्विच इन व्हाट अ शॉट बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं थर्ड मारला क्लिअर करा स्विच हिटचा धडका विशाल शेळके षटकारचा. तालुक्याला रायगड जिल्ह्याला रायगड जिल्ह्याला नाव एकच चर्चेत आला नाव एकच चर्चेत आला. थँक्यू डीजे. आमच्या संजय भाई बघा आयवा कॅश पडद्याच्या बाहेरच आहे हे देखील लक्षात घ्या मायबा प्रेक्षक. आयवा कॅशसाठी 1500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आमचे धनंजय दादा असतील गोमेश दादा असतील त्याच्यानंतर हा तर या ठिकाणी बघा आता प्रेक्षकांना आयवा झेल प्राइज वाढत चाललंय. जसजशी संध्याकाळ होईल तसं प्रेक्षकांना प्राइज वाढत जाणार. कारण आता एवन जोडी धनंजय दादा पोरजी आणि गोमेश माळी आणि रमेश पोरजी साहेबांकडून आता 2000 रुपयाचं प्राइज आईबा झेल प्रेक्षकांना. षटकातील पुढचा बॉल फडका चांगला लॉग ऑफला क्लिअर करणारा धडका होता. बॉल सीमा पार विशाल शेळके ऑन ऑफ फार ठोकला आणि खेळ षटकारचा. तालुक्याला रायगड जिल्ह्याला नाव एकच चर्चेत आला नाव एकच चर्चेत आला. आमच्या संजय भाईचा वाढदिवस गाजतय इनामपुरी गावाला. आमच्या संजय आणखीन एक लागोपाठचा दुसरा. ये शेर टीम वाली का रुकने वालों से नहीं भगाने वालों से. डीप लेग सीमा पार लागोपाठचा दुसरा. जर तिसरा षटकार आला तर संकेत दादा गोंडली यांच्याकडनं 1111 रुपये कॅश प्राइज आहे. बघा संकेत यांच्याकडनं पारदर्शक आहे डीजर. तर नक्कीच 3 बॉल 3 षटकार जर टोकले तर साक्षी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय संजय शेठ म्हात्रे साहेबांकडून देखील 3000 रुपयाचं प्राइज आहे.
याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय रमेशजी वावेकर साहेबांचं आगमन झालंय, त्यांच्यासोबत रतन पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत साक्षी एंटरप्राइजेस यांच्या वतीनं आणि संजय शेठ मात्रे सतीश शेठ मात्रे यांच्या वतीनं. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अहिवा झेल साठी देखील 2000 रुपये मायबाप प्रेक्षकांना. पडद्याच्या बाहेरच कॅच घ्यायचे हे देखील लक्षात घ्या. लागोपाठचा तिसरा येईल का विशालच्या बॅट मध्ये, तो आता सध्या नो स्ट्राईक केला. बॅटिंग चांगली आहे. संजय दादा म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्याकडनं रोख रक्कम 3000, संकेत गोंडली यांच्याकडनं 1111 रुपये. मात्र तिसरा येईल का विशाल शेळकेच्या बॅट मधनं. खेळाडू कोणत्याही गावाचा असो पण नक्कीच पारदर्शकी देखील लावली जातात. आमच्या संजय दादा म्हात्रे यांचं असलेलं खेळाडूवरती प्रेम आहे आणि क्रिकेटला दैवता मानणार आहे, धर्म मानणार आहे. तुम्ही पाहता व्यक्तिमत्व. संजय दादा तुमचं मनपूर्वक सच स्वागत. मिड ऑफला फिल्डिंग चांगली झाली, डायरेक्ट हिट झाला असता, कदाचित बाद झाला असता. दुसरीचा प्रयत्न, पुन्हा एकदा संधी. एकाच बॉल वरती 2 संध्या तुम्ही पाहिला. पहिले मिड ऑफला, त्यानंतर तिथे हिट केलं, बॅकअप दिला, पुन्हा एकदा हिट. रोहितची विकेट. रोहित सांगत होता की दुसरी धाव झाली असती पण नकारलाय. एका बाजूला विशाल शेळकेची बॅट बोलतीये, तो सांगतोय की माझ्या बॅट पद्धत चौकार षटकार येतात, मी खेळू शकतो. हे सांगत असताना या बॉल वरती मिळतीये एका धावेच्या बरोबरीनं. धावा धावपलकावरती 37. येईल का तिसरा आला तर संजय दादा मात्रे यांच्याकडनं 3000, संकेत गोंडली यांच्याकडनं 1111. विशाल ऑन स्ट्राईक. गती कमी केली, बॉल हवेमध्ये, जेलची शक्यता. फिल्डर पोचू शकत नाहीये. नोमान स्लॅड मध्ये प्रयत्न तुम्ही चांगले पाहिले, जेल पर्यंत पोहोचले, जमीनला दान होला. या बॉल वरती मिळतात धावा 2च्या बरोबरीनं. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 39 या आकड्यावरती 39 धावा स्कोरबोर्ड वरती. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित मानस सन्मानाची भव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, अर्थातच साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025 मध्ये. आणि इथे रन आउटच्या स्वरूपात विकेट जाती विशाल शेळकेच्या स्वरूपात. बाबदेव पाडीला पहिला धक्का. थँक्यू. तर या ठिकाणी बघा, फलंदाजाला आता सुवर्ण संधी आहे. जर कोणत्याही खेळाडूनं 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारले तर 10,000 रुपयाचं प्राइज, आणि 6 चेंडू 6 षटकार मारले तर 15,000 रुपयाचं प्राइज सन्माननीय रमेश शेठ पोरजी यांच्याकडून असेल. बघा, दमदार व्यक्तिमत्व आहेत. 10,000 6 बॉल 6 चौकार आणि 6 बॉल 6 षटकार मारले तर 15,000 रुपयाचं प्राइज आहे. नक्कीच योगी दादा पारदर्शक मध्ये देखील भर होताना पाहताय. लागोपाठ 4 बॉल 6 बॉल 6 चौकार 10,000, 6 बॉल 6 षटकार 15,000. लागोपाठ 3 बॉल 3 षटकार संजय दादा यांच्याकडनं 3000. फटका तुम्ही पाहता चांगला. या बॉल वरती मिळती सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 40, षटक क्रमांक 30. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही गोलंदाज बंटी ठाकूर आणि स्ट्राईकला तुम्ही पाहता बारक्या शेळके. मागच्या मॅच मध्ये का बॅटिंग केली. 12 मध्ये 29व्या होत्या. एका षटकामध्ये 29 मारल्या. षटकातील पुढचा बॉल चला बॉर्डलाईनच्या दिशा तिकडे तुम्ही पाहता. फिल्डर एक केली आहे. सेकंडचा कॉल डेंजरला भाव आहे. धावतोय बारक्या. विकेट महत्वाची आहे. तिसऱ्या पंचांकडे लगेचच जाऊयात. याच दरम्यान व्यासपीठावरती तुम्ही पाहतायत याच गावचे सुपुत्र आहेत गोल्डन मॅन आणि उद्योगपती सन्माननीय योगेश गरज साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. दादा मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे तुम्ही पाहता बारक्या धावत होता. डेंजर एंडला विकेट महत्वाची. साई राजा नावालीच्या विरुद्ध 9 बॉल 33, 4 षटकार 1 चौकार नोट आउट आहे. सुरक्षित आहे. जर या बॉलवरती शेवटच्या बॉलवरती जर विकेट घेतला बंटीनं
तर संजय दादा मात्र यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. बघा पारतोशी लागतात प्रत्येक 3 बॉल 3 षटकार. संजय दादा मात्र यांच्याकडनं 3000. संकेत दादा गोंडली यांच्याकडनं 1111. 6 बॉल 6 चौकार 10000 रुपये. 6 बॉल 6 षटकार 15000 रुपये. तुम्ही पाहता रमेश दादा यांच्याकडनं हे पारितोषिक लागलंय. या बॉलवरती विकेट आला. बंटीनं घेतला बारक्याचा 1000 रुपये. शेवटचा बॉल ऑल ऑन दी गारफेल्ड. फटका चांगला बॉल चालला चकमा देऊन डाऊन टकनावून बॉल सीमा पार आलाय चौकार. भाग्याची 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 ही साक्षी कन्या भाग्याची. भाग्याची 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 ही साक्षी कन्या भाग्याची. जन्माला आली प्रगती झाली. जन्माला आली प्रगती झाली माझ्या सतीश दादाची. भाग्याची 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 साक्षी कन्या भाग्याची. भाग्याची चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मान केला जातो. हनुमान दादा उपस्थित झालेत. हनुमान दादांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. संतोष दादांच्या शुभ हस्ते हनुमान दादांचा सन्मान संतोष दादा पोरजी यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय. आज वयात वेळ काढून आलेत. स्वागत आहे. अनिल दादा राजे या आपलाही सन्मान इथे केला जाईल. संतोष दादा पोरजी यांच्या शुभ हस्ते अनिल राजे यांचा देखील सन्मान केला जाईल. नक्कीच संतोष दादा आणि खरं तर आमचे सन्माननीय संजय दादा मात्रे यांचे मावशीचे मुलगे आहेत अनिल राजे आणि सुनील राजे. तलोजा मास्कोर खरं तर त्यांचं देखील स्वागत. चला सामना स्टार्ट करा आपण. यानंतर लढत विजेता संघ विरुद्ध एसीसी रोहिंजन संघ आपण उपस्थित राहायचं. सॉरी सांगडे संघ विरुद्ध विजेता संघ. स्लोगो डेटोर हाणामारीचा षटक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला सॅम ठाकूर. स्टायलिश खेळाडू तुम्ही त्याला पाहताय सॅमला. बादशाह मध्ये उडवला बॉल साला मेन विकेटला. व्यासपीठाला मानवंदना कैलास पोरजीनं पकडला झेल आणि दादा मात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि 2000 रुपये. संजय दादा मात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. कैलास दादा या. कैलास दादा या तुम्हाला कॅश प्राइज आमच्याकडे जमा. या लवकर या. आणखीन एक पकडलाय तिकडे झेल तुम्ही पाहता. सांगडे संघाचा खेळाडू आहे. खेळाडूला नाहीये दादा. या खेळाडूला आहे. दादा किती खुश झाला होता जेव्हा त्यानं या दादा या आहे पारितोषिक आहे तुम्हाला. किती खुश मध्ये आले होते ते. पुन्हा नाही म्हटलं रिटर्न गेले. पुन्हा आता असंच असेल. या दादा या आहे तुम्हाला. फडका प्रथिन लागोपाठचा तिसरा षटकार आला. संजय दादा मात्रे यांच्याकडनं 3000. संकेत गोंडले यांच्याकडनं 1111 रुपये. टोटल 4111. एकदा रोहित पाटीलची बॅटिंग आवडली असेल. पाली टीम टाळ्या डप्पन नेटली चालल्या पाहिजेत. योगेश करत रॉयल माणूस धानसर त्याचा गाव. योगेश करत रॉयल माणूस धानसर त्याचा गाव. पनवेल तालुक्यात फेमस आहे आमच्या योगेश दादाचा नाव. तलोजा विभागात फेमस आहे आमच्या योगेश करत. लागोपाठच्या आणखीन जर 3 षटकार आले तर तुम्ही पाहताय संकेत दादा गोंडली यांच्याकडनं 11111. रमेश दादा 15000 25000. आणि इथे घडलं काय. फलंदाज इथे मात्र बाद झाला आणि विकेटचं पतन. दिसाया साधा भोळा त्यांना मानिती लोक सारी. गोरगरिबांना करतोय मदत समाजसेवक भारी. दिसाया साधा भोळा त्यांना मानिती लोक सारी. गोरगरिबांना करतोय
मदत समाजसेवक भारी गणरायाला करतोय वंदन मनी आहे भक्ती भाव गणरायाला करतोय वंदन मनी आहे भक्ती भाव बघा प्रेक्षक बघा आमचा भाग्यवान प्रेक्षक त्याला आम्ही 2000 रुपयाचं प्राइज देतो आमची एबन जोडी अर्थात धनंजय दादा पोरजी आणि गोमेश माले त्यानंतर सन्माननीय रमेश पोरजी यांच्याकडून असं 2000 रुपयाचं हे प्राइज आम्ही देतात दमदार व्यक्तिमत्व बघा षटकातील जुनी 2 बॉलचा खेळ संकेत गोंडले यांच्याकडनं देखील 11,111 होते पण रोहितची विकेट आली हा बॉल वाईड बॉलचा इशारा अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर बघा 65 वरती 2000 रुपयाचं प्राइज धनंजय दादा पोरजी गोमेश माई आणि रमेश पोरजी यांच्याकडून बघा जोरदार टाळ्या काय जबरदस्त झेल टिपलाय पहिला झेल आहे काय सांगशील 2000 रुपये मिळलेत संध्याकाळी कोणाकोणाला देणार आहे आज शुक्रवार आहे जोरात होईल तो देखील जोमात आहे षटकातील अजूनही शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल आणि धावा धावपलकावरती तुम्ही पाहता हा नक्कीच बघा कैलास दादा पोरजीसाठी देखील ऐवा झेल 500 रुपये फक्त संजय दादा मात्रे यांच्या वतीनं ते त्याच्यासाठी खास आहेत वॉट अ शॉट फिरवला नाही लांबच लांब पल्ल्याचा या स्पर्धेचा सर्वात लांब फटका सीमा पार डीप स्क्वेअर लेग बारक्या शेलकेचा हा तडाखा शेवट 500 रुपीज कैलास दादासाठी पहिल्या दिवशी देखील एक झेल टिपला होता परंतु आज 500 रुपयाचं मानकरी अशा रीतीनं पहिलं पूर्वार्ध संपलं शेवट बारक्या शेळकेनं काल लांबच लांब पल्ल्याचा या स्पर्धेचा लांबच लांब षटका ठोकला अशा रीतीनं पहिलं पूर्वार्ध समाप्त झालं धावा धावपलकावरती 72 आणि 73चं भलं मोठं लक्ष पार करायचंय मोरबी संघाला ऐकूया खेळाच्या उत्तरात सौरभ 3 बॉल 3 षटकार मारलेत बॅट्समन रोहित पाटील आपण रोहित पाटील इकडे या बक्षीससाठी लगेच या रोहितला मॅच साक्षी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर या ठिकाणी संजय दादा मात्रे यांच्या वतीने तुम्हाला 3000चं प्राइज आहे रोहित लगेच आपण रोहित या ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज तुम्ही पाहताय साई राजे यांचा मायक्रोफोन वरती धन्यवाद थँक्यू संकेत गोंदली बघा संकेत गोंदली आपण 1111 रुपये बघा 1111 संकेत गोंदली यांच्याकडे दादांच्याकडून 3000चं प्राइज आहे संकेत या आपण या ठिकाणी बघा दमदार प्रदर्शन राहिलं आणि 3 चेंडू 3 षटकार मारणाऱ्या प्रत्येक खेळाडूला दादांच्याकडून या ठिकाणी 3000 रुपयाचं प्राइज आहे संजय दादा मात्रे करत दमदार व्यक्तिमत्व यांच्या वतीनं कंपल्सरी गुगल पे चला ओके थँक्यू एकूण धावा पाहिल्यात तर 72 चला विकेट हॅट्रिक साठी आता मात्र संकेत दादा बापदेव पाली यांचे पॅकर्स आहेत यांच्या बादना आता 2111 चला 1000 वाढवलेत चला ऐवाजेल आता कोणीही घ्या आता मात्र बक्षिसांची कैरात होणार सर्वांसाठी मग आयोजक असतील कॉमेंट्री वाले असतील डीजे वाले असतील सगळ्यांना आता चला विकेट हॅट्रिक 2222 संकेत शेठ काही जबरदस्त अलंकार फोरजी यांची मेहनत या स्पर्धेमध्ये भरपूर राहिली आमचे पारस फोरजी असतील त्यानंतर आमचे किशोरदादा पोरजी यांची मेहनत राहिली अनिकेत पोरजी असतील नक्कीच आमचे कैलासदादा पोरजी चला पंच आता रंगात या रंगात योगेश दादा गरज साहेब मॅचचा आनंद घेतात दादांचा आज लुक एकदम रॉयल कडक कुबेराचा खजाना जर कुठे असेल तर आमचे योगेश दादा करत आणि सोबतात त्यांना एकदम दागिना आणि जितके दागिने ते शरीरावरती परिधान करतात तितका त्यांचा गोल्डन स्वभाव देखील आहेत कोरोना कालामध्ये देखील त्यांनी भरपूर जनसभा केली तर योगेशदादा गरज साहेब तुमचं मनापासून आम्ही अभिनंदन व्यक्त करू स्वागत व्यक्त करू
चला पंच, आता तुम्हाला चार्जिंग नक्कीच. चला सेमी फायनल मध्ये ते करणार आहेत. लागोपाठ 3 षटकार 3 विकेट 5,000. विलासदादा गरज साहेब यांच्याकडनं, विलासदादा पोरजी यांच्याकडनं 2,000, संजय दादा यांच्याकडनं 3,000 म्हणजे 5,000. पालीसाठी विकेट हॅट्रिक 2,222. संकेत गोंधली. चला चला फास्ट केला आपण. चला अशू पाटील सांगडे या ठिकाणी आले, त्यांना विनंती केली आपण या. स्वागत आहे आपला मंचिकावरती, हार्दिक स्वागत. जोया 11चे पॅकर्स आमचे. फास्ट केला आपण भरपूर. भाऊशेठ भंडारी उसाटणे मॅच आनंद घेतात. मॅच ही 3 षटकांची आहे, ही 4 षटकांची आहे अर्थातच. नेक्स्ट मॅच 3 षटकांची. 3 मॅचेस देखील आहेत. फास्ट केला आहेत. 73 धावांचा लक्ष. एवन जोडी मैदानामध्ये दाखल. आडव्या बॅटनं चेंडू तर हवेच्या लाटांवरती तरंगत असताना क्षेत्ररक्षक आहेत. हाताचा पिसोरा फुलवत हातामध्ये चेंडूला पकडलाय, कॅरी केलाय झेल. क्षेत्ररक्षक होते, बारक्याने टिपलाय झेल, संपलाय. इथे मात्र शुभम ठाकूरचा खेळ. योगेश करत रॉयल माणूस धानसर त्याचा गाव. योगेश करत रॉयल माणूस धानसर त्याचा गाव. पनवेल तालुक्यात फेमस आहे आमच्या योगेश दादाचा नाव. तलोजा विभागात फेमस आहे आमच्या योगेश करतचा नाव. योगेश दादा गरत खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय क्रिकेटला दैवता मानणारे, धर्म मानणारे व्यक्तिमत्व. DPL डान्सर प्रीमियर लीग स्पर्धा इथेच पार पडली आणि अन्नदाता म्हणून नक्कीच पुढे आले. आणि खऱ्या अर्थानं माणसाकडे किती पैसा याला महत्व नाही, माणूस किती दिलं याला महत्व आहे. हे व्यक्तिमत्व तुम्ही पाहताय योगेश दादा गरत यांचं हे संगीत. ओर टू कॉम्बॉक्स. नक्कीच योगेश दादा गरज साहेब म्हटलं तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करणारा व्यक्तिमत्व, अप्रतिम व्यक्तिमत्व. सातत्याने गरिबांची सेवा, जैन सेवा करणं हे त्यांचा धर्म आपण पाहिला. आणि दादांचं हार्दिक स्वागत व्यक्त करूया. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. 73 धावांचं लक्ष. नवीन येणारा फलंदाज बंटी ठाकूर क्षमता या फलंदाजामध्ये. आडव्या बॅटनं केल्याचा प्रयत्न. व्हेरी गुड बॉलिंग. ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच आमच्या दिशेने वळतायत, झुकतायत. 2 हात जमिनीला समांतर. मात्र जे मोरबीच आहेत त्याच्याकडनं मोरबी संघाला शुभेच्छा आहेत. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. बंटी ठाकूर यांच्यासाठी खऱ्या अर्थानं पाहतो संजय दादा मात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहेत. आत्ता बक्षिसांची खैरात आत्ता रंगात येणार. मॅच प्रत्येक मॅच आता रंगात येणार. मग प्रेक्षक वर्ग असतील त्यांना ऐवजेलसाठी बक्षिसांची खैरात आहे. नक्कीच षटकार चौकार मारा, त्यानंतर विकेट हॅट्रिक घ्या, म्हणजे पैसाच पैसा. क्या बात आहे. क्रिकेट आज क्रिकेट आपण पाहिलं तर प्रत्येक गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच विषयाची चर्चा, ती म्हणजे क्रिकेटची चर्चा. हो व्हेरी गुड बॉलिंग. पडल्यानंतर बाहेरचा किंचितसा चेंडू निघतो. या चेंडूवरती फलंदाज बंटी देखील पाहत बसले. प्रेक्षक वर्ग बघा, लकी ड्रॉ ओपन झालाय. थोड्याशा चिठ्ठ्या बाकी राहिल्यात. कोणाला लकी ड्रॉ मध्ये सामील व्हायचं असेल तर आपण लगेच संपर्क करा, कारण 5 वाजता लकी ड्रॉ बंद होणार आहे. नक्कीच अद्याप देखील 35 मिनिटं आहेत प्रेक्षकांसाठी, हरकत नाही. मॅच देखील खूप इम्पॉर्टंट आहे. 73चा लक्ष. आडव्या बॅटनं जागा बनवली स्कोर लेग रिजन मध्ये. चेंडू चाललाय दन 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 करत. गडी आहे रणझुंजार. बॅटीला आली दार. बंटी ठाकूरच्या बॅट्स मधून आलेला खणखणीत दणदणीत सनसनीत 4. तालुक्याला रायगड जिल्ह्याला, तालुक्याला रायगड जिल्ह्याला नाव एकच चर्चेत आला, नाव एकच चर्चेत आला. आमच्या संजय भाईचा वाढदिवस गाजतोय इनामपुरी गावाला. क्या बात आहे डीजे मास्टर, तुमचं देखील कौतुक केलं पाहिजे. प्रवीण डीजे, आपल्याला अजून 500 रुपये आलेत. तर या ठिकाणी कॉमेंट्री बॅनरसाठी 1500 रुपये आलेत. आणि प्रेक्षकांना आयबा जेलसाठी सन्माननीय गोल्डन मॅन सन्माननीय योगेश दादा गरत यांच्या वतीनं हे प्राइज होतं. आणि आयबा जेलसाठी त्यांच्याकडून देखील 500 रुपये आहेत. म्हणजे आता 2500 रुपयाचं टोटल प्राइज प्रेक्षकांना दिलं जाईल. क्या बात आहे योगेश दादा गरत.
अप्रतिम व्यक्तिमत्व. मॅच देखील खूप इम्पॉर्टंट आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. बंटी ठाकूर पुन्हा एकदा त्याच दिशेनं चाललाय चेंडू. लॉंग लेग सीमा रेषेच्या लगत धन 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 करत आउट ऑफ द पार. मिळतील 4. नक्कीच संजय दादा म्हात्रे असतील, सतीश दादा म्हात्रे यांचं मामाचं गाव खऱ्या अर्थानं पाहतोय. खऱ्या अर्थानं एक लहानपणाची कविता मी सातत्याने म्हणत असतो की झुक 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 आगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पलती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊ. याच मामाच्या गावामध्ये आज क्रिकेटचा रंगणारा असोला याची देह. नक्कीच बघा 3 समालोचकांसाठी 500-500 रुपये आलेत, परंतु पंच आमच्याकडे बघत होते. तुमच्यासाठी ती 1500 रुपयाचं प्राइज गोल्डन मॅन योगेश दादा गरत यांच्या वतीनं आलेलं आहे. जरा एकदा जोरदार टाळ्या योगेश दादा गरज साठी. क्या बात आहे. चला क्या बात आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. बंटी पुन्हा एकदा चेंडू उत्तर हवेच्या लाटांवरती तरंगत असताना क्षेत्ररक्षक आहे दूरवरचा प्रवास गाठत. नक्कीच या चेंडूवरती मिळाल्यात एकूण धावसंख्या धावफलकावरती 11 धावा झाल्या. धावफलकावरती 18च्या सरासरीनं धावसंख्या इथे जमा करायची होती. शेवटचा बॉल एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर 11. षटकारांची गरज आहे. टीमसाठी एक संजीवनीचा काम करणारा फटका नक्कीच या शोधामध्ये असतील. प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतात. भरपूर प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतात. संपूर्ण आयोजन आपण पाहिला तर लाजवाब आयोजन. यावेळी फटका तर पासला. यस लिडिंग एज होती. फलंदाज बाद होतील ते मात्र बंटी ठाकूर. ओके लाजवाब संगीत डीजे मास्टर सागर तुमचं देखील मी कौतुक करणार. जबरदस्त ऑपरेटिंग आणि जबरदस्त आवाज महाराष्ट्राचा डीजे मास्टर सागर म्हात्रे. प्रवीण तुमचं देखील कौतुक. अप्रतिम आयोजन आहे. काय ती जाडी आहे, काय तो आजचा जेवण होता, काय तो आयोजन, काय तो नियोजन, काय तो संयोजन एकदम ओके. लाजवाब स्पर्धा. आता उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू 65 धावांची गरज आहे. भरपूर मोठा लक्ष्य. फुल टॉस होता. बॅटच्या रडार मध्ये आला नाही व्यवस्थितरित्या. एक धाव स्क्वेअर एग्रेजन मध्ये दुहेरी धाव जोखीम होती परंतु एकच धाव. एका धावच्या बरोबरीने संघ धाव टिपतो. एकूण धावसंख्या एका डझनामध्ये 12 धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. 17 चेंडू आणि 61 धावांची गरज. 61 भरपूर मोठा लक्ष्य. सामने घना अंधेरा है. पहाड़ चिटकर रास्ता बनाना है. मुश्किल तो जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है. फुल टॉस होता. पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये व्यवस्थितरित्या येत नाहीये. 2 चेंडूवरती कणकणी षटकार आले असते. लेग बायचा इशारा पंचांचा. एक धाव मिळेल. अंकित होईल. एका धावेनं फारसा फरक पडणार नाही. बापदेव पाले टीमचे पॅकर्स आमचे संकेत गोंधली. जितका फास्ट खेळता येईल तितका फास्ट केला आणि टीम मीटिंग साठी आता टाइम नसणारे पंच त्यांना एकत्रित येऊन नका देऊ तुम्ही. आज संध्याकाळचं सत्र आहे. जसे जसे संध्याकाळ होत जाणार बक्षिसांची कैरात वाढणार. भगवे वादल मैदानाच्या चौफेर घुमलं गेलाय कारण संपूर्ण भगवा पट्टा अमीर पोरजी ऋषभ डेकोरेटरचे मालक यांच्या माध्यमातून ही सजावट करण्यात आली. चालला चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप 4. योगेश करत रॉयल माणूस धानसर त्याचा गाव. योगेश करत रॉयल माणूस धानसर त्याचा गाव. पनवेल तालुक्यात फेमस आहे आमच्या योगेश दादाचा नाव. तलोजा विभागात फेमस आहे आमच्या योगेश करतचा नाव.
क्या बात आहे डीजे मास्टर. गोलंदाज तयार होतात. यावेळी गोलंदाज पाहिला शेलके ब्रदर्स. पुन्हा एकदा विकेटच्या पाठी चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 चान्स होत्या. 2 चान्स इथे मिस केल्यात. बायचा इशारा पंचांचा. यामधून जिंकणारा संघ टीम जे चिरोबा 11 चांगली टीम समोर 2 करणार. 3 षटकांची मॅच आपण लगेच आपण पाहतोय फास्ट केला जाय. 14 चेंडू 55 धावांचं लक्ष्य. भरपूर मोठा लक्ष्य. षटकार चौकार षटकारांची गरज आहे. 14 चेंडू 55 धावा 14 चेंडू. एका बाजूला टीम खेळतय मुरबी, इथे एका बाजूला टीम खेळतय बापदेव पाली. सुईचीट विनाशकालीन विपरीत बुद्धी. 13 चेंडू 55 धावा नांग्यात टाकल्यात की काय बी बनेन, कारण शेवटचा बॉल आहे. षटकारांची गरज आहे, चौकारांची गरज आहे. एकेरी दुहेरी धावेने फारसा फरक पडणार नाही आहे टीम बापदेव पाली टीमला. 13 चेंडू आहेत 55 धावांची गरज. षटकार चौकार षटकारांची भाषा तुम्हाला इथे बोलावी लागेल. गोलंदाज तयार. आप ट्रॅकर बॅटच्या स्लॉट मध्ये रडार मध्ये हायबॉल होणार का नाही आहे. कोणताही क्षेत्ररक्षक अर्थातच प्रेक्षक वर्ग तर नाही आहे तिथे. आलया चेंडू अधिक खणखणी दंदने. षटकाराच्या बरोबरीनं आमिर पोरजी चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. ते पडद्यामागचे हिरो आहेत. योगेश घरात इमानदार दिलदार दिलाचा. पाठीशी त्याच्या किशोर पोरजी मित्र जीवा भावाचा. धानसर गावाच्या योगेश भाईला भेटाया जाऊ. धानसर गावाच्या योगेश घरातला भेटाया जाऊ. पनवेल तालुक्यात फेमस आहे आमच्या योगेश दादाचा नाव. तलोज विभागात फेमस आहे. 12 धावेची गरज. आईबाजीला आता प्रत्येकासाठी आता कैलास दादा देखील सज्ज झाल्यात. पारस आमचे सज्ज झाल्यात. क्या बात आहे. आमची डॉली दिसत नाहीये. डॉलीला फक्त एकच की तिला सायकल भेटू द्या. आणि पोरजी मॅचचा आनंद घेतात, भरपूर मेहनत घेतात या आयोजनासाठी. जबरदस्त आयोजन नियोजन सुयोजन. 12 चेंडू 49 धावांची गरज आहे. सामना अप्रतिम होणार यातील मात्र शंका नाही. फास्ट केला आपण. 12 चेंडू 49. संघर्ष करावा लागेल. तुमचा संघर्ष तुमचा सामर्थ्य निर्माण करत असतो. संकट काळी स्वतःला सिद्ध करा. इथे जिजा इथे मात्र घाम घालावा लागेल. उत्तरची टीमचे जर संघटक आले असतील तर क्वालिफाय तर नक्कीच झालेत. चिठ्ठी नाही होणार. डायरेक्ट 40+ ला फायनल रेग्युलर मध्ये मॅच होणार. आडव्या बॅटनं गरज होती फटक्याची. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक, पण दर्शक देखील बनतील आता क्षेत्ररक्षक. षटकार. थँक्यू. षटकाराच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 30. उर्वरित समीकरण 11 चेंडू 43 धावांची गरज. षटकारांचीच भाषा तुम्हाला बोलायची आहे. या मैदानावरती वादळ तुम्हाला घुमावं लागेल. पोलादी निर्धार आमचा. असुर बलांची खंत नसे. क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. ते विजय कोणाचा होणार. एका बाजूने गोलंदाजी करते बापदेव पाली. फलंदाजी करत असताना टीम मुरबी. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न फास्ट केला जाय आपल्याला भरपूर. हॅलो हो पंच बघा. डान्सिंग अंपायर मैदानामध्ये रेडी आहेत. आज अंतिम क्षणाला प्रेक्षकांचं मनोरंजन होणार. बक्षिसांची खैरात डीजे आपण रेडी राहायचंय. यस आता रंगात या सागरभाई. आडव्या बॅटनं जबरदस्त तडाखा. क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे. 100% देण्याचा प्रयत्न करतात. आणि अगदी त्यांच्या खांद्यावरती जी जर्सी आहे आणि त्यांचा कलर देखील रेड आहे. रेड म्हटलं तर खतरो की घंटी. 9 चेंडू 42. 9 चेंडू 42. इथे गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा हो
भरपूर दूरवरनं चेंडू खेचण्याचा प्रयत्न होता फलंदाज आपण पाहिला परेश ठाकूर यांचा. समीकरण उरलंय आता मध्ये 8 चेंडू 42. प्रत्येक चेंडूवरती आता षटकार. 600च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करायची आहे. आता स्वतःला मात्र षटकारानंच किंग ऑफ सुलतान इथे सिद्ध करावं लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलची खून पंचामच्या दिशेने वळतायत दर्शवत आहेत. 2 हात जमिनीला समांतर व्हाईट बॉल. आणखीन एक चेंडू फेकावा लागेल. गोलंदाज सज्ज. षटक क्रमांक यावेळेस पाहिलं तर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. नेक्स्ट मॅच जिंकणारा संघ त्यांना फाईट करणारा संघ असणार तर मात्र चोरोबा 11 सांगली टीम सज्ज राहा. फटका तर बसलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. सेफ लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल. षटकारांची गरज आहे. एका धावेनं टीम बाबदेवपाले टीमला फारसं फरक पडत नाहीये. 7 चेंडू 40. आता एखादा चौकार जर आला शेवटच्या चेंडूवरती 6 षटकार लागतील. म्हणजे फोरजी साहेबांनी 15,000 रुपयाचा पारितोषिक ठेवलाय 6 षटकारांसाठी. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय परंतु चेंडू चाललाय डीप मिडविकेट स्क्वेअर लीगच्या रिझन मध्ये. तत्पूर्वी षटक क्रमांक 3 समाप्त. येणारे समीकरण चेंडू हातामध्ये 6 आणि 39 धावा. भोळा त्यांना मानिती लोक सारी. गोरगरिबांना करतोय मदत समाजसेवक भारी. दिसाया साधा भोळा त्यांना मानिती लोक सारी. सुपर 3 पर्यंत धावा असतील. मॅन ऑफ द सिरीज साठी जी बाईक आपण पाहतोय. विजेता संघाला मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळणार. त्यांचे 16,000 रुपये कपात करण्यात येतील. RTO ची फीज आहे. ते रूल्स आहेत ते तुम्हाला मात्र इथे नक्कीच फॉलो करावे लागतील. प्रत्येक विकेटसाठी 5 पॉइंट देखील असणार आहेत. नक्कीच अंपायर आता सज्जत. अंपायर वाट पाहतात की कधी चौकार जाणार कधी षटकार जाणार. फास्ट केला आपण. चला सांगडे टीम संघ नाही का आपण या टॉस करणार आहोत आपण लगेच विजेता संघामध्ये. फटका तर चांगला आहे. मिस टायमिंग. फटका बसला. फलंदाज बाद झाला. होऊ दे डान्स. DJ SK production. क्या बात आहे. एकदा टाळ्या होत्या प्रदीप सरांसाठी. एकदा जोरदार टाळ्या. आता काहीतरी मंत्र देत आहेत. किस्मत महलों में राज करती है और हुनर सड़कों पर तमाशा करती है. जिंदगी की रंगमंच पर हर एक को नाटक करना पड़ता है क्योंकि माचिस की जरूरत सही यहाँ नहीं पड़ती. यहाँ अपने ही अपनों से जलते हैं. 1,000 रुपयाचं प्राइज आलंय बघा. प्रदीप सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आता गोट्याला बाहेर राहू द्या आणि प्रदीप शिंदेला आतमध्ये येऊ द्या. गोलंदाज तयार. आणि बॅट न केल्याचा प्रयत्न चालला. चेंडू स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट रिजन मध्ये. एकच धाव. आता संपूर्ण मॅचचा समीकरण अगदी विजयाच्या दिशेने जात असताना बाबदेव पायलट टीम संकेत गोंधळे यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि त्यांच्या मनामध्ये खुशी के लड्डू फूट रहे. फटका बसलाय. फलंदाज बाद. जाईल बाई तुमचा टीव्ही. माझ्या पोरांना पाहू द्या. माझ्या पोरांना पाहू द्या. अहो बाबूला मध्ये घ्या. भले गोट्या बाहेर राहू द्या. बाबूला मध्ये घ्या. भले गोट्या बाहेर राहू
क्या बात आहे. पंचांसाठी जोरदार टाळ्या. पारितोषिक 1000 रुपये आलेत आमचे गोल्डन मॅन योगी दादा गरज साहेब यांच्या माध्यमातून पंचांसाठी नक्कीच डान्सिंग अंपायर शिंदे साहेब तुमच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. शिंदे सरकार फास्ट केला आपण. पुन्हा एकदा फटका चाललाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत फक्त औपचारिकता बाकी. उर्वरित 2 चेंडू 38. किती फरकानं संघ हरणार. चला सांगडे टीम आपण या सुधीर टॉस साठी. दंडी गोल. 3 विकेट घेतल्यात. गोलंदाजासाठी देखील टाळ्या वाजवा मित्रांनो. गोलंदाज आपण पाहतोय विशाल शेळके. धन्यवाद. शेवटचा बॉल आहे. चला सांगली टीम आलेले आहेत. विजेता संघ लगेच टॉस करणार. 3 षटकांची मॅच. चला फायनल मध्ये प्रवेश केलाय खऱ्या अर्थानं 40+ साठी आणि रेग्युलर टू रेग्युलर मॅच देखील होणार. परंतु आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो देऊया. सर्वप्रथम विशाल शेळके मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. चला आपण लगेच नाणेफेकी करणार आहोत. 3 षटकांची मॅच असणार. सांगडे बनाम पाली या दोन्ही बलाढ्य संघामध्ये आहे. येस योगेश सर. बघा लकी ड्रॉ आता बंद होणार आहे. कोणाला लकी ड्रॉ मध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्ही आता लवकरात लवकर संपर्क करा कारण लकी ड्रॉ आता बंद होईल. फक्त 10 चिठ्ठ्या राहिलेत. फक्त तुमच्याकडे आता वेळ राहिलाय